मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 82. भले बुरे जे घडू न गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसावू या वळणावर, या वळणावर. तो अजूनही तसाच स्तब्ध. भिंतीला टेकवून ठेवलेले पेंटिंग आणि जमिनीवरच बसलेला तो. हळूच त्या रंगांवर हात फिरवला. गुळगुळीत मौसूत रंगांचा स्पर्श जिया आर्याच्या चेहऱ्याला गोंजारले. नकळत हसू त्याच्या गालावरही उमटले. मेघा, कालपासून मला सरप्राइजेस मिळत आहेत. अँड दिस वन इज जस्ट अमेझिंग. हे गिफ्ट तुम्ही प्लॅन केलं असेल असं वाटलंही नाही. ॲक्च्युली मी ठरवलेलं की त्या दिवसानंतर पुन्हा तुम्हाला पेंटिंगविषयी बोलायचंच नाही. मे बी तुमच्या काही सॅड मेमरीज असतील म्हणून तुम्ही पेंटिंग करणं अवॉइड करत आहात. जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा तुम्ही पेंट करणार एवढं माहीत होतं. अँड टुडे अगेन आय एम ऑन क्लाउड 9. माझ्या मनातलं स्वप्न तुम्ही कॅनव्हासवर पेंट करून जियाला गिफ्ट केलं. ये तो हमने सपने में भी नहीं सोचा था. मेघा, तुम्ही पण माझ्यासोबत आहात ना? हे स्वप्न पूर्ण करायचं ना आपल्या फॅमिलीचं? दिस इज ट्रूली अ न्यू बिगिनिंग. घड्याळात पाहिले 8 वाजलेले. एक एक क्षण प्रहरासमार भासत होता. कधी मध्यरात्र होणार, कधी तिचा स्वर कानात रुंजी घालणार. प्रतीक्षेत उतावीळ तो. डाळ खिचडीचा टोप डायनिंगवर ठेवतच होती की आर्या धावत फोन घेऊन आली. चेहऱ्यावर प्रचंड आनंद. ओठांनीच जियाचा फोन. खुणेनेच सांगितले, बोल राणू. पलीकडून आवाजाऐवजी अस्फुट हुंदका. हिच्या काळजात चर्र. जिया बेटा, काय झालं? बरं आहे ना सगळं? ती बेडरूममध्ये जात बेडवर बसली. मनात चलबिचल. आंटी, हॅपी टिअर्स आहेत ग. झोपाळ्यावर बसूनच गवतावर पाय फिरवत होती. एका हाताने अश्रू टिपणे. अगं घाबरले ना मी बाळा. निश्वास टाकलाच. पण हॅपी टिअर्स का? पेंटिंगसाठी? हो आंटी. आंटी, आजपर्यंत इतकं ब्युटिफुल गिफ्ट मला कोणीच दिलेलं नाही. तू खास माझ्यासाठी पेंटिंग केलं, तेही माझं आणि आर्याचं चित्र. आमची फ्रेंडशिप तू किती सुंदर प्रकारे दाखवलीस. आंटी, यू आर एक्स्ट्राऑर्डिनरी आर्टिस्ट. सुरसुर करतच बोलणं. अगं पुरे अजून किती मुसू करणार? डोळे पुस बघू. आवडलं ना तुला? आणि तुमची फ्रेंडशिप तर आहेच ना स्पेशल. खूप जास्त स्पेशल. मला ना आत्ता तुला येऊन भेटावंसं वाटत आहे. घट्ट मिठी मारून तुला खूप साऱ्या गोड पापी द्यायच्या आहेत. फोनवर ओठ टेकवत पापीचा आवाज ओठातून आलाच. हो ग माझी राणूती, तुझी पापी तर पोहोचलीच माझ्याकडे. आणि आपण लवकरच भेटू. मलाही माझ्या जियुडीला कुशीत घ्यायचं आहे. मी येणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. आम्हाला सुट्टी आहे. हो ये. आणि या आर्याकडून हॉलिडे होमवर्क पूर्ण करून घे. समोर येऊन बसलेल्या आर्याला हलकेच टपली मारणारच की ती चकवून पळाली. हो चालेल, आम्ही दोघी मिळून संपवू. आजीला दे ना फोन. मेघाने बाहेर येत आईकडे दिलेला फोन. आजीने जियाच्या आवडीनुसार खास शिवून घेतलेले फ्रॉक्स गिफ्ट म्हणून दिले त्याचा आनंद व्यक्त करून झाला. आणि त्यानंतर आजोबांनी निवडक मराठी पुस्तकांचा दिलेला संच, त्याचंही जियाला प्रचंड अप्रूप. आणि राधाताईंनी बनवून नेलेल्या सुरळीच्या वड्यांचेही तोंड भरून कौतुक केले. जिया नुकतीच दादीजींच्या रूममधून बाहेर पळालेली. रीमाजी मात्र साडीची घडी घालत गालातच हसत होत्या.
ये तो बढ़िया खबर सुनाई जिया ने। राजीव तैयार है शादी के लिए। आज कविता जी ने भी यही कहा। मेघा भी मन से तो मान ही गई है। चलो, मियाँ बीवी दोनों राजी। आर्या को मनाने की जिम्मेदारी जिया ने उठाई है। ये तो और भी बढ़िया है। अब तो दिल्ली दूर नहीं। सूरज जी, मीना जी दोगे ही खुश होते। उन्होंने भी मेघा राजीव को दिल से आशीर्वाद दिया। मेघा की जितनी तारीफ की जाए कम ही है। बिखरे रिश्तों को आज उसने प्यार की डोरी में बांधा है। मैं निश्चिंत हूँ। मेघा हमारे सारे परिवार को, रिश्तों को अच्छे से संजोए रखेगी। मेरी प्यारी मेघा। घरातील सामसूम मनाला हुरहुर लावत होती. लॅपटॉप उघडून बसलेली खरी, पण काय काम करावे सुचत नव्हते. तसे ढीगभर काम डोळ्यासमोर नाचतही होते. येणाऱ्या आठवड्याची टू डू लिस्ट तयार होती. मीटिंग प्लॅनरवरही नजर फिरत होती. पण मन भरकटलेले. पेंटिंगबद्दल जियाचा फोन येऊन गेल्यापासून एक मिनिट कष्टाने ढकलत होते. मनातलं विचारांचं वादळ शमवण्यास त्याची साथ हवीशी होती. त्याच्याशी बोलायची आस, त्याचं मन जाणून घ्यायची ओढ. वाजलेली रिंग, आलेला कॉल, मिटलेली हुरहुर, चेहऱ्यावर समाधान. कॉल उचलूनही शांतता, तोही निशब्द, तीही चुपचाप. लाटांच्या पार्श्वसंगीतात श्वासाच्या ध्वनीची देवाणघेवाण. तो काहीच बोलेना अन तिला धीर धरवेना. बोला ना. कमालीचं आर्जव, हसरा उसासा त्याचा. क्या बोले हम. असं का म्हणता, काहीतरी बोला ना. लॅपटॉप तसाच बंद करून दूर सारला. डोळे मिटत बेडला डोके टेकवलेच. आय मीन माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत एक्सप्रेस करण्यासाठी की काय वाटत आहे. बाल्कनीत निवांत बसलेला, काचेतून लाटांना पाहत. पण मला ऐकायचं आहे. कसं वाटलं गिफ्ट. अधीरता शिगेला पोहोचलेली. अद्भुत, अनोखा तोहफा, द बेस्ट सरप्राईज. डोळे बंद करत अनुभवले चित्र पुन्हा एकदा. आवडलं ना. ऑफकोर्स, का नाही आवडणार. यू हॅव पुट युअर सोल इन टू इट. जिया म्हणते तसे चित्र जिवंत केलं आहे तुम्ही. बस पुरे आता. मी काही एवढी ग्रेट आर्टिस्ट नाही. माझ्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की यू स्टार्टेड पेंटिंग अगेन. ती हरवलेली आर्टिस्ट पुन्हा इन ॲक्शन. त्याच्या आवाजात तिच्या प्रतीचा अभिमान. बिकॉज ऑफ यू. तुम्ही प्रोत्साहन दिलं, विश्वास दिलात की आय कॅन बिगिन अगेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे रंग. कृतज्ञ तिचं मन. हे चित्र कधी ठरवलं. चित्रातील बागेतील बेंचचा तो एकांत कोपरा मनात घर करून राहिलेला. तुम्ही रंग दिलेत त्याच्या पुढच्याच दिवशी जाऊन कॅनव्हास आणला. ऑलमोस्ट आफ्टर 11 इयर्स. खोल श्वास घेतला गेलाच. हे चित्र हळूहळू मनात तयार झालेलं, पण स्वतःबद्दलच खात्री नव्हती. सुरू केलं आणि अर्धवट राहिलं तर. आवाज थरथरलाच. पण तुम्हाला प्रॉमिस दिलेलं न्यू बिगिनिंगचं, आणि आपण पाऊल उचलायलाच घाबरत आहोत, तेही राहून राहून मनात चलत होतं. त्या दिवशी मिडनाईट कॉफीनंतर मनाशी पक्क केलं की हेच गिफ्ट द्यायचं आपल्या राणूला. कपाटात जपून ठेवलेले तुमचे रंग हातात घेतले आणि पेंटिंग सुरू. आवाजात हसरी खनक डोकावलेली. बट पूर्ण वीक तर तुम्ही बिझी होतात. ऑफिस वर्क, आपल्या मीटिंग्स, सिरीन रिवायवल. देन व्हेन डिड यू पेंट. त्याची नेहमीचीच काळजी. रात्री. व्हॉट. रात्री जागून. मेघा, यू आर रिअली क्रेझी. बट हा क्रेझीनेस ही ट्रूली अमेझिंग आहे. मला रात्रीच पेंटिंग्स करायची सवय. नीरव शांतता, गार वारा, चांदणे. विंडोज जवळ माझा कॅनव्हास स्टँड, कॉफीचा मग, मी आणि रंग. झरझर फिरणारा माझा ब्रश. मनातले विचार सहजच कॅनव्हासवर अवतरतात. हवंसं चित्र साकारतात.
दॅट्स ब्युटिफुल. यू आर पोएटिक. डोंट टेल मी तुम्ही पोएट्री पण करता. नाही नाही, मी कविता नाही करत, फक्त पेंटिंग्स. खुदकन हसली. तो उठून आत आलेला, पेंटिंग समोर बसला. बट आय फील एव्हरी पेंटिंग टेल्स अ स्टोरी. मेघा, या पेंटिंगमध्ये आपली स्टोरी आहे. जिया, आर्या, राजीव अँड मेघा. ब्युटिफुल स्टोरी ऑफ लव्ह, फ्रेंडशिप, ट्रस्ट, टुगेदरनेस, प्युअर हॅपीनेस. मला कॅप्शन आवडलं. जियारिया, द न्यू बिगिनिंग. अक्षरांवर त्याची तर्जनी फिरलीच. जिया आर्याच्या अतूट मैत्रीचं प्रतीक आहे ते पेंटिंग. येस, आणि न्यू बिगिनिंगचंही, नवीन सुरुवात. बेंचवरील दोघांवर स्थिर त्याची नजर. या न्यू बिगिनिंगमध्ये जिया आर्याचा रोल महत्त्वाचा आहे. त्या दोघींमुळेच या कहाणीला सुंदर वळण लाभलं आहे. आपला हरेक विचार त्यांच्यापासून सुरू होतो आणि हरेक निर्णय त्यांच्यावर येऊन थांबतो. आपल्या कथेचा गाभा, आत्मा त्या दोघी आहेत. म्हणून जियारिया, द न्यू बिगिनिंग. बेडवर लोळत तिने उशीवर हनुवटी टेकवलेली. राईट, वी कांट इमॅजिन अवर लाईव्स विदाऊट जिया अँड आर्या. या पेंटिंगमध्येही त्या दोघींच्या चेहऱ्यावरचं स्माईल तुम्ही एक्झॅक्ट जसंच्या तसं पेंट केलं आहे. स्पेशली त्यांचे आईज, सोलफुल आईज. त्यांच्या मनातला आनंद त्या डोळ्यात दिसत आहे. पेंटिंग तुमच्याजवळ आहे? आश्चर्याने डोळे विस्फारलेच. येस, माझ्या समोर आहे. जियाने या रूममध्ये आणून ठेवलंय. तुम्ही पाहिली ना तिची रूम? तिच्या रूमच्या दोन्ही वॉल्स फुल आहेत पेंटिंग्सने. आणि ती म्हणाली हे प्रेशियस पेंटिंग आहे. तिच्या रूमच्या गर्दीत नको. या पेंटिंगसाठी ती स्पेशल जागा शोधणार आहे. उठून बेडवर येऊन बसला. चष्मा काढून साईड टेबलवर ठेवत डोके बॅकरेस्टला टेकवले. अरे बापरे, म्हणजे तोपर्यंत त्या पेंटिंगचा मुक्काम तुमच्या रूममध्ये? येस, ॲटलिस्ट त्या पेंटिंगमुळे तरी ही रूम थोडी तरी लाईव्हली वाटत आहे. एल्स या ऑफ व्हाईट वॉल्स बोरिंग आहेत. त्याच्या भव्य रूमच्या रिकाम्या भिंतींवर त्याने नजर फिरवली. अरे पण मग तुम्हाला कुणी नाही म्हणालं का तुमची रूम डेकोरेट करायला? आणि फक्त ऑफ व्हाईट वॉल्स बोरिंग वाटणारच. त्यातली एक वॉल हायलाईट असायला हवी. सम डिफरंट कलर, म्हणजे कॉन्ट्रास्ट, किंवा वॉलपेपरही यूज करू शकतो. खूप सुंदर डिझाईन्स असतात. देन एका वॉलवर हे मी केलं आहे तसं पेंटिंग, किंवा मग मेमरी वॉल, फोटोग्राफ्सचे कोलाज, आणि विंडोजवळ छोटासा सिटिंग एरिया, निवांत बसून पुस्तक ऐकायला. त्याच्याजवळच फ्लोअर लॅम्पशेड आणि प्लांट्स पण हवे. इंडोर प्लांट्स, डोळ्यांना गारवा. तिच्या कल्पनेचा वारू उधळलेला, सुसाट निघालेला. उठून बसलेली, उशी मिठीत, त्याची रूम मनातच सजवलेली. ओके, आय लाईक दिस आयडियाज. एनिथिंग एल्स? तो मात्र तिच्या मनातील कल्पनाचित्र अनुभवत रूमभर नजर फिरवत होता, हसू गालातच अडवलेले. अजून? मी एक काम करतो, फोटो पाठवतो या रूमचे, अँड यू गाईड मी. शक्य तेवढा गंभीर आवाज ठेवण्याचा प्रयत्न. काय? कपाळावर सूक्ष्मशी आठी, कल्पनेच्या वारूला अडवले. तुम्ही हेल्प करा ना मला ही रूम डेकोरेट करण्यात. नाही, ते मी असंच रँडमली बोलत होते. इन जनरल रूम्सबद्दल, नथिंग स्पेसिफिक. चाचरतच सावरण्याचा प्रयत्न, कपाळाला हात मारून झालेलाच. मेघा, काय हा मूर्खपणा? मी का अशी नको तेवढी बडबड करते? त्यांची रूम कशी डेकोरेट करायची हे ते ठरवतील ना. बट यू आर अन आर्टिस्ट अँड तुमच्या आयडियाज छान आहेत. यू कॅन हेल्प मी. नाही, तुमची रूम आहे, ती कशी डेकोरेट करायची? मी कसं काय ठरवणार ना? डोळे गच्च मिटलेलेच. तुम्ही नाही तर अजून कोण करणार? त्याचा स्पष्ट प्रश्न, आणि ती अजूनच गोंधळली, काहीच न सुचून शांतच. उशीला घट्ट उराशी कवटाळलेलं. सी, आय नेव्हर थॉट अबाउट डेकोरेटिंग दिस रूम. लास्ट 10 years ही रूम अशीच आहे, नो चेंजेस. बट नाव आय थिंक
इट्स अ राईट टाइम टू रिनोव्हेट इट. तुम्ही माझी हेल्प करणार का? प्लीज. असं प्लीज नका ना म्हणू. मदत करायला आवडेल मला, पण आता लगेच नको, थोडे दिवसांनी. हळूच एक एक शब्द उच्चारताना हृदयाची धडधड मात्र कमालीची वाढलेली. ओके ओके, घाई नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा करू. यू डिसाईड कधी रिनोव्हेट करायची. तुमच्या सजेशन्सप्रमाणे करूया, ॲज पर युअर लायकिंग. तो रूमभर फिरत गोड हसत होता. मेघा, दिस इज आवर रूम. आपली रूम आहे आणि इथे हर एक गोष्ट तुमच्या पसंतीची असेल. या बोरिंग रूमला तुमच्यासारखं लाईव्हली बनवा. हम आपका इंतजार कर रहे हैं मेघा. बस जल्दी से आ जाइए. काहीच न सुचून उशी मागे तोंड लपवून बसलेली ती. राजीव, हे बरं आहे. तुमचे सूचक शब्द समजतात आम्हाला, पण तुम्ही आमचं मत विचारात घेणं मनापासून आवडलं. आम्ही छान सजवू ती रूम, दोघांच्या पसंतीने. पण थोडं थांबा, एवढी घाई बरी नव्हे. अजून खूप वेळ आहे. आम्ही काही एवढ्यात तिथे राहायला येत नाहीये. इश, मेघा, काय हे विचार? राजीव, तुम्ही असं काही बोलून ना छळू नका. बघा हा शहारा, तुमच्यामुळे दुष्ट. बराच वेळ तिच्या बोलण्याची वाट पाहिली, पण ती काही बोलेनाच. मेघा, तुमच्या चेहऱ्यावरचं ते शाय स्माईल मी इथूनच इमॅजिन करत आहे. विषय बदलायचा विचार करून पुन्हा पेंटिंगकडे नजर गेलीच. मला बेंचवरचे ते दोघेही आवडलेत, बट त्यांचे फेस क्लिअर नाहीत. मिश्किल हसतच पुन्हा बाल्कनीत आलेला. हां, आहेत दोघे असेच कुणीतरी, बागेत गप्पा मारत बसणारे. त्यांच्या मुली बेस्ट फ्रेंड्स आहेत ना. तिनेही थट्टा करत स्वतःला बेडवर झोकून दिलं. वेणीच्या गच्च झुपक्याला चेहऱ्यावर फिरवत गालात हसत होती. तो तुमच्या गार्डनचा बेंच आहे. हो, लास्ट संडे तो बेंच आपली वाट बघत होता आणि तुम्ही गायब. नाक मुरडून झालेलं. ठीक आहे, मी आत्ता येतो. तुम्ही कॉफी रेडी ठेवा, आपण बेंचला भेट देऊया. त्याचा अति उत्साही आवाज आणि ती ताडकन उठून बसलीस. इश, वेडे आहात का? रात्रीचा 1 वाजलाय. अरे, बट त्या दिवशी तर मिडनाईट कॉफी आपण एन्जॉय केली ना. ती व्हर्च्युअल कॉफी मीट होती. आत्ता आपण भेटू शकत नाही. डोंट इवन थिंक. देन व्हॉट अबाउट वन मोर व्हर्च्युअल कॉफी मीट? कॉन्फरन्स कॉल? से इन 5 मिनिट्स. मीही कॉफी घेऊन येतो. काय झालंय आज तुम्हाला? आज पूर्ण दिवस आपण सोबत होतो, आता काय पुन्हा व्हर्च्युअल मीट? मेघा, अब हम आपको क्या बताएं कि हमें क्या हुआ है. बस अभी इसी वक्त आपको देखना चाहते हैं. राजीव, तुमचा हा खेळकर आनंदी स्वभाव छान वाटतो, पण कधी काय कराल याची भीतीही. हट्टी बनत आहात. तुमच्या गोड हट्टांना नाही म्हणणे पण जीवावर येते. व्हाय नॉट? नाही, व्हर्च्युअल मीट तेव्हा जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करणार, नाहीतर आपण ऑफिसमध्ये भेटतो की. मीटिंग्समध्ये डिस्कशन करत. त्राग्यातच पुन्हा बाल्कनीतून आत आलाच. ऑफकोर्स, उद्याचं लक्षात आहे ना. सिरीनची मीटिंग 10ची आहे आणि सुप्रीम पेट्रोकेमिकल. ओ इनफ. जरा जोरातच नाराजी आणि ती दचकलीच. आता काय केलं मी? सारखे का असे चिडता? मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. झोपा तुम्ही, जा. फुरंगटून पुन्हा उशीवर तोंड लपवलं, पण फोन काही कट केला नाही. सॉरी सॉरी सॉरी, प्लीज बोला. तिच्या दीर्घ श्वासांचा आवाज त्याच्या कानावर. आर यू देअर? अजून कुठे जाणार? आहे इथेच. वाय डू यू वॉन्ट टू डिस्कस अबाउट वर्क? तेही यावेळी? आता अजून काय बोलू मग? ओके, नेक्स्ट वीकेंडला काय करूया सांगा. पुन्हा प्लॅनिंगचा उत्साह त्याच्या नसानसात आणि तिच्या बारीक झालेल्या डोळ्यात हसू. का? आता काय आहे? या येणाऱ्या वीकेंडला काहीच नाही. आय मीन, काहीच खास कारण नाही ना. भेटायला खास कारण हवं का? त्याचा जड मधाळ आवाज. छताकडे पाहत तिचा हृदयावर ठेवला गेलेला हात. राजीव, तुम्ही असं विचारलं तर आम्ही काय बोलायचं? मग काय उगाच भेटायचं?
मेघा, तुम्ही फक्त आम्हाला त्रासच द्या. एकही गोष्ट तुम्ही ऐकत नाही आणि मला नेहमी दुष्ट म्हणता. जिया आर्याला भेटायचं आहे. जियाचे डॅड तर वेळ काढणार आहेत. आर्याच्या मम्माकडे वेळ असेल तर सांगा, मग प्लॅनिंग करू. बघते, कॅलेंडर चेक करावं लागेल. वीकेंड्स बिझी असतात, खूप कामं असतात ना. फाईन, तुम्ही करा कामं, आम्ही तिघे जाऊ फिरायला. आवाजातील कडक रागा. चिडका कांदा हळूच पुटपुटली. व्हॉट डिड यू से? नाही, काही नाही. जीभ दाताखाली गेलीच. येस, यू सेड समथिंग. कांदा. हो, कांदे संपलेत ना. तेच, मला ग्रोसरी शॉपिंग असेल वीकेंडला. कांदे घ्यायचेत. मोठ्याने येणारे हसू अडवून ठेवलेले. रिअली? पूर्ण सॅटर्डे संडे तुम्ही ओनियन शॉपिंग करणार आहात का? ओके, बघूया, ठरवूया. वीकेंडला काय करायचं ते. अजून खूप वेळ आहे. असंही 5 जूनला शाळा सुरू होत आहे, विसरू नका. त्याला ठणकावूनच आठवण करून दिली. देन येणारा वीकेंड लास्ट असेल जिया आर्यासाठी. बिफोर स्कूल स्टार्ट्स वी मस्ट डू समथिंग. डू समथिंग काय? आर्याने हॉलिडे होमवर्क अजून पूर्ण केलेला नाही. अर्धाच झाला आहे. सगळं लक्ष त्या समर कॅम्पमध्ये होतं. मी आजच सांगितलं आहे, हा वीक सुट्टी आहे. हॉलिडे होमवर्क पूर्ण झालाच पाहिजे. शाळा सुरू झाली की भराभर पोर्शन संपवायला घेतील. जून एंड नाहीतर जुलै फर्स्ट वीकला एक्झाम असेल. सो अभ्यास नीट व्हायला हवा. ऑलिम्पियाडची पण तयारी करायची आहे. सोबत इतर कॉम्पिटिशन्स पण असतात. आणि ती बोलत होती. तिकडे त्याच्या कपाळावरच्या आठ्यांची संख्या वाढत होती. विचार करण्यासाठी घेतलेला स्वल्पविराम आणि तो वैतागलेला. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.